साहेबांच्या नावानं नाथ साहेबांच्या नावानं नाथ साहेबांच्या नावानं. जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 5 एप्रिल रोजी भव्य दिव्य अशा ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न होते. जुनं पारंपरिक यात्रेचं मैदान म्हणून या मैदानाला संबोधलं जातं. काळभैरवनाथ केसरी असं या मैदानाचं नाव आहे. आणि मित्रांनो, या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाचं बक्षीचं स्वरूप कसं आहे आणि हे मैदान कशा पद्धतीने संपन्न होणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये यात्रा उत्सवाचा काळ सुरू आहे आणि या काळामध्ये बैलगाडा शर्यती मोठ्या प्रमाणावरती संपन्न होत असतात विविध गावामध्ये. या गावाचं वैशिष्ट्य आहे, या गावामध्ये अतिशय सुंदर आणि पारदर्शक अशी मैदानं संपन्न होतात. संपूर्ण बैलगाडी शर्यत क्षेत्र उत्सुकतेने या मैदानाची वाट पाहत असतं. अतिशय सुंदर असं मैदान दिनांक 5 एप्रिल रोजी सासवड येथील वाघडोंगर फाटीवरती संपन्न होणार आहे. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया या मैदानाविषयीची माहिती. दादा नमस्ते, आपलं नाव? नमस्कार, रवींद्र जगताप. दादा, काय सांगाल, कशानिमित्त मैदान आयोजित करताय आणि हे मैदान आयोजित करत असताना आत्तापर्यंत इथून मागं काळभैरवनाथ देवाच्या यात्रा उत्सवानिमित्त कशा पद्धतीने कार्यक्रम झालेले आहेत? खरं तर सासवड ही खरे ब्रह्मपुरी नावाने ओळखली जाते. ब्रह्मदेवाने या भूमीमध्ये तपश्चर्या केलेली आहे. कऱ्हा नदीचाच उगम मुळातच ब्रह्मदेवाच्या कमंडलूमधून झाले, की आपण पाहतो की वास्तविक पाहता 108 नद्यांचं पाणी त्या कमंडलूमध्ये होतं आणि त्या नदीचा प्रभाव या ठिकाणून गेला आहे. आणि या कऱ्हा नदीच्या काठावर आमचं ग्रामदैवत काळभैरवनाथ वसलेलं आहे. खरं तर पुरंदरला एक ऐतिहासिक इतिहास आहे. या समोरच्या पुरंदरच्या किल्ल्यावरती संभाजी महाराजांचा जन्म या ठिकाणी झाला आणि पुरंदरमध्ये जे पिकतं ते खऱ्या अर्थानं जगभर पोचतं. म्हणून या ठिकाणी आज या शर्यतीच्या निमित्ताने, काळभैरवनाथ उत्सवाच्या निमित्ताने तुम्ही या ठिकाणी आलात, निश्चितपणे तुमचा आम्ही स्वागत करतो. काळभैरवनाथ मंडळ ट्रस्टच्या माध्यमातून जे विविध पारंपरिक पद्धतीने जे कार्यक्रम होतात त्याच्यामधला सर्वात महत्त्वाचा उत्सवामधील भाग असेल तर बैलगाडी शर्यत. खरं तर 1960 सालापासून सासवडला ही बैलगाडीची स्पर्धा रंगत आलेली आहे. म्हणून अनेक महाराष्ट्रातून वेगवेगळ्या प्रकारचे बैलगाड्या मालक या ठिकाणी येत असतात आणि आपली हजेरी लावत असतात. निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचं मैदान, कारण पुरंदरला विविध भागामध्ये मैदानं होत असताना सासवडचं मैदान खऱ्या अर्थानं वेगळ्या पद्धतीने गाजतं. आणि या ठिकाणी काळभैरवनाथ मंडळ ट्रस्टचा निश्चितपणे चांगल्या पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे की मैदान हे पारदर्शी आणि बैलगाड्या मालकाला न्याय देण्याचं काम करणारं मैदान असावं. तशा पद्धतीचं पारदर्शी मैदान या ठिकाणी पार पडणार आहे. मित्रांनो, अतिशय सुंदर आणि पारदर्शक मैदान यावेळेस सासवड नगरीमध्ये संपन्न होणार आहे. काळभैरवनाथ मंडळ यात्रा उत्सव कमिटीनं हा सगळा निर्णय घेतलेला असून अतिशय शिस्तबद्ध असं नियोजन सुरू आहे. त्याचबरोबर वाघडोंगरची जी फाटी आहे, संकेत भैया उर्फ गोटू भैया जगताप यांनी ज्या पद्धतीने ती फाटी तयार केलेली आहे, त्या फाटीला आणखीन सुधारणा करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे तालुका अध्यक्ष बाबाराजे जगताप आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण मैदान संपन्न होणार आहे. तर आता आपण पुन्हा एकदा ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे बोलूयात. दादा नमस्ते, आपलं नाव काय? नमस्ते, रमेश वामनराव जगताप. दादा, काय सांगाल, सासवड गावामध्ये तब्बल 1 वर्षानंतर जे जुनं यात्रेचं पारंपरिक मैदान आहे ते मैदान संपन्न होतं आहे आणि या मैदानाची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता असते, तर कशा पद्धतीने यावर्षी नियोजन करण्यात आले? ह्या वर्षी अतिशय उत्तम पारदर्शक मैदान करायचं ठरवलेलं आहे आणि ह्या मैदानाची ख्याती अशी आहे, हे जुनं पारंपरिक मैदान आहे. हे काही शेकडो वर्षापासून हे मैदान चालू आहे आणि इथं अलीकडच्या काळात भरपूर असं नियोजन पद्धतीने हे कार्य चालू असतं. तरी मी तमाम महाराष्ट्रातल्या गाडी शौकीनांना, गाडी मालकांना ह्यात सहभाग घ्यावा ही विनंती करत आहे. ट्रस्टच्या अध्यक्षांनी विनंती केली. अतिशय सुंदर असं मैदान आपल्याला दिनांक 5 एप्रिल रोजी संपन्न होताना दिसणार आहे. अतिशय म्हणजे सुंदर असं नियोजन करण्यात आलं आहे. तुम्ही बक्षीस रचना पाहिली असेल, प्रवेश फी पाहिली असेल, तर प्रवेश फीसुद्धा 1000 रुपये ठेवण्यात आलेले. सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा इथं विचार केला गेलेला आहे आणि ही फाटी आत्ता सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य बैलगाडी मालकाची हक्काची फाटी म्हणून या फाटीला संबोधलं जातं. आता त्याचबरोबर आपल्या समवेत सासवड गावातील ग्रामस्थ. दादा नमस्ते. नमस्ते, आपलं नाव काय दादा? विजय राजेंद्र जगताप. बरं दादा, काय सांगाल, कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे? आता कसा विषय, 1 नंबर तयारी सुरू आहे. आमच्या सगळ्या बैलगाडीची सगळी जी आमचा ग्रुप आहे, सासवडच्या ग्रामस्थामधला सगळा ग्रुप आहे, त्यांनी सगळे व्यवस्थित सगळं 1 नंबरचं मैदान इथं तयार केलेलं आहे. त्यामुळे बैलगाडा मालकांनी आनंदाने उत्साहाने यायचं आहे
आणि मगाशी पंतांनी आमच्या सांगितल्याप्रमाणे, अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे ह्या आमच्या सासवड पुण्यभूमीला परंपरेची किनारी आणि जिथं परंपरा येते तिथं आनंद येतो, तिथं उत्साह येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं न्याय दिला जातो स्पर्धेला. त्यामुळं पारदर्शक मैदान होणार आहे. सगळ्यांनी अतिशय उत्साहपूर्वक यावं ही आमच्या समस्त ग्रामस्थ सासवड आणि भैरवनाथ काळ भैरवनाथ ट्रस्ट आणि भैरवनाथ चैत्री उत्सवाकडून तुम्हाला जाहीर विनंती करतो. मित्रांनो, महाराष्ट्रातलं एक प्रसिद्ध असं गाव, कृषी संपन्न गाव, त्याचबरोबर या भागातील अंजिराची शेती असेल, त्याचबरोबर ती वाटाण्याची शेती असेल आणि विविध वेगवेगळ्या पिकांसाठी आणि वेगवेगळ्या खासियतीसाठी ओळखलं जाणारा पुरंदर तालुक्या त्यातलं हे अग्रेसर गाव आहे. आणि मित्रांनो, अतिशय सुंदर असं मैदान आपल्याला दिनांक 5 एप्रिल रोजी पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर या बाईटसाठी सासवड गावातील असंख्य ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक उपस्थित आहेत, त्याचबरोबर ट्रस्टमधले सदस्य उपस्थित आहेत, त्याच पद्धतीने एक दादासुद्धा उपस्थित आहेत, ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत सासवड गावातील. दादा नमस्ते. रामकृष्ण हरी. आपलं नाव सांगा. रवींद्र अर्जुन क्षीरसागर. बरं दादा, काय सांगाल यावर्षी कशा पद्धतीनं उत्साह आहे गावामध्ये? पुन्हा एकदा यात्रा उत्सवानिमित्त भव्यदिव्य असं ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान वाघडोंगरच्या फाटीवरती संपन्न होते. कशा पद्धतीनं तुम्ही यात्रा कमिटीने नियोजन केलं आहे? आम्ही सर्व यात्रा कमिटीने चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे. हे मैदान जे आहे ते फार पारदर्शक आहे आणि पुढच्या वर्षीसुद्धा अशाच प्रकारचं चांगल्या प्रकारे बैलगाड्यांची शर्यत व्हावी आणि चांगल्यात चांगलं बक्षीस देऊ असे मी आपल्या सर्व कमिटी मेंबरच्या वतीने या वर्षीच्या मैदानासाठी काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना? यावर्षी हे मैदान जे आहे ते फार पारदर्शकता आहे आणि चांगल्या प्रकारे आणि योग्य प्रकारे निर्णय देऊन जे बक्षीस आहे ते चांगल्या प्रकारे आणि योग्य प्रकारे देऊ एवढी मी ग्वाही देतो. धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत सासवड गावातील प्रतिष्ठित नागरिक बंडू काका जगताप आहेत. बंडू काका नमस्ते. नमस्कार. सांगाल पुन्हा एकदा दिनांक 5 एप्रिल रोजी बैलगाडीच्या शर्यतीचा थरार रंगतोय, काय सांगाल त्याच्याविषयी? प्रथमतः सालाबादप्रमाणे काळभैरवनाथ ट्रस्ट मंडळाच्या वतीनं श्री यात्रा उत्सव कमिटी सासवड समितीच्या वतीनं पारंपरिक कार्यक्रमामध्ये बैलगाडा शर्यत हे आयोजित केली जाते. खऱ्या अर्थानं शुक्रवार दिनांक 3 तारखेला हा सासवडचा यात्रा उत्सव साजरा होत असताना त्यामध्ये वेगवेगळे मनोरंजनाचे कार्यक्रम, मग प्रथमतः अभिषेक होईल, त्यानंतर सकाळी बगाडाचा कार्यक्रम होईल, त्यानंतर संध्याकाळी भव्यदिव्य असे ग्रामप्रदक्षिणा देवदेवतांच्या समवेत होईल आणि त्यानंतर बैलगाडा शर्यत होईल. तर खऱ्या अर्थानं सासवडची एक परंपरा आहे. चांगल्या पद्धतीचा बैलगाडा शर्यतीचा उत्सव साजरा होत असताना गावातील सर्वच मान्यवर, मग यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, काळभैरवनाथ ट्रस्ट मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि काळभैरवनाथ ट्रस्ट मंडळाचे सर्व ट्रस्टी, आजी माजी सदस्य, आजी माजी अध्यक्ष यामध्ये यथोचित योगदान देऊन आपल्या या कार्यक्रमाला हातभार लावत असतात. चांगल्या पद्धतीचे बक्षिसाचं आयोजन केलेलं आहे आणि ह्या बैलगाडा कमिटीकडं त्याचं ते सुपूर्त केलेलं आहे आणि म्हणून सगळ्यांनी आपण चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी येऊन शांत संयमानं हा कार्यक्रम पार पाडावा अशी समस्त ग्रामस्थ सासवडकरांच्या वतीनं आपल्याला नम्रतेची विनंती राहील. आणि याबरोबर सगळेच मनोरंजनाचे कार्यक्रम शांततेत पार पडतील अशा पद्धतीची सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपणही सगळ्यांनी त्याला साथ द्यावी अशी विनंती करतो. सर्वांनी या मैदानाला साथ द्यावी अशी विनंती बंडू काका जगताप यांनी केलेली आहे. धन्यवाद काका. दादा, आम्ही बॅनर सोडल्यानंतरनं असंख्य बैलगाडी शर्यत क्षेत्रातले जे शौकीन आहेत, बैलगाडी मालक आहेत, त्यांनी कमेंटच्या माध्यमातून थोडंसं जाणवून आलं की जी पहिली तुमची 1,51,000ची बक्षिसाची रचना होती पहिल्या बॅनरवरती आणि त्यानंतरनं 75,000 होती, तर मोठा डिफरन्स दिसत होता. त्याच्यामुळं बऱ्याच जणांचं म्हणणं आलं की एवढं जुनं पारंपरिक मैदान, पण मात्र त्याच्या कुठेतरी जोडीला वरती प्रवेश फी फक्त 1,000 रुपये होती, त्यामुळे थोडंसंही झालं. पण नंतर सुद्धा फोन आले की बाबा एक वेळ प्रवेश फी व्यवस्थित करा, पण बक्षिसाची रचना त्याचा क्रम योग्य करा. का आता काय निर्णय झाला आहे त्याचा?
काल आमची आमची सगळ्यांची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरवण्यात आलं की जो तुम्ही म्हणताय डिफरन्स तो डिफरन्स काय आम्ही ठेवणार नाही. आता एकदम व्यवस्थित जवळजवळ 1.5-2 लाख रुपये बक्षीस आपण वाढवले आता अरे वा. ह्यात म्हणजे नक्की काय केलं टोटल बक्षिसात. काय केलं नक्की आता जो पूर्ण क्रम डिफरन्स जे तुम्ही म्हणताय आता मी बक्षीस वाचून दाखवतो तुम्हाला हा, दाखवा. ते तुम्हाला लक्ष दिलं लगेच. पहिलं किती होतं ते पण सांगा. एक आता किती? पहिलं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 1,51,000. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे 1,11,000. म्हणजे वाढ करण्यात वाढ करण्यात आली. 75ची 1,11,000 केलं. बरं. तृतीय क्रमांकाचं बक्षीस ठेवलंय आपण 75,000. हां. चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस ठेवलं 51,000 आणि पंचम क्रमांकाचं बक्षीस ठेवलं 41,000. बरं. 6व्या क्रमांकाचं 31,000. 7व्या क्रमांकाचं 21,000. 8व्या क्रमांकाचं 15,000. 15,000. हो. आणि प्रवेश फी किती ठेवली? प्रवेश फी तेवढीच 1,000 प्रवेश फी. तब्बल किती बक्षिसांची वाढ करण्यात आली? किती तब्बल लाखाची? 1.5-2 लाखाची बक्षिसांची वाढ करण्यात आली. बघा मित्रांनो, सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा इथं विचार केला गेलाय. तब्बल 1.5 ते 2.5 लाख रुपयांची बक्षिसांची वाढ करण्यात आली आहे. दुसऱ्या नंबरचं बक्षीस वाढवण्यात आले. त्यानंतर अजून दुसरी काय वाढ केली? दुसरी अजून क्वार्टर फायनलला आपण जे 2,000 रुपये बक्षीस ठेवलं होतं आणि ढाल ते ढाल तशीच राहणार आहे आणि क्वार्टर फायनलला 5,000 रुपये बक्षीस देणार आणि आहे. पहिलं किती होतं? पहिलं 2,000 रुपये होतं आपलं. बघा, म्हणजे 2 होतं पहिलं, आता 5 केलंय. म्हणजे जरी तुमची गाडी सेमीफायनलला दुसऱ्या क्रमांकाला उतरली तर तुम्हाला 2.5 मिळणार होते, पण आता तिथे 5 मिळणार आहेत. म्हणजे सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार केला गेलेला आहे. कमीत कमी जी सेमीला 2 नंबरला उतरणारी गाडी ते येणाऱ्या बैलगाडी मालकाचं गाडी भाडं असेल किंवा अन्य खर्च असेल तो सुद्धा यातनं तुमचा भागू शकतो. ह्या सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा यातनं विचार केला गेलेला आहे. तर प्रवेश फी तेवढीच ठेवण्यात आली. प्रवेश फी तेवढी 1,000 महत्त्वाचं बघा, बक्षिसाची सगळी वाढ केली, प्रवेश फी तेवढीच ठेवली. प्रवेश फी 1% न ठेवता 0.5% ठेवली तुम्ही. याच्या मागचं कारण काय दादा? ह्याच्या मागचं कारण की सर्वसामान्य बैलगाडा मालक कसं येतो आता हे आपल्याला सांगायची गरज नाही. त्यांना परवडलं पाहिजे प्रत्येक गोष्ट. त्यामुळे प्रवेश फीत आम्ही अजिबात कमिटीशी बोलून सगळ्यात महत्त्वाचं आमची कमिटी आमच्या मागे बक कंपनी उभी आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला खडसून सांगितलं की प्रवेश फी 1,000च्या वर तुम्ही अजिबात घेऊच नका. जास्त गाडी मालकांचा सहभाग इथं झाला पाहिजे. त्यामुळे आम्ही प्रवेश फी 1,000 ठेवली. 1,000 प्रवेश फी ठेवलेली आहे. दिनांक 5 एप्रिल रोजी हे भव्य दिव्य असं बैलगाडी शर्यतीचं मैदान वाघडोंगरची फाटी सासवड या ठिकाणी संपन्न होणार आहे. बक्षिसाची रचना सांगितलेली आपल्याला दादांनी. त्याचबरोबर जे अनुक्रमे 1 ते 8 बक्षीस आहेत त्या बक्षिसांना रोख रक्कम तर आहे, त्याच्या व्यतिरिक्त काय असणार आहे? 2-2 डाली देणार आहे आपण प्रत्येकाला. बरं. आणि क्वार्टर फायनलला? क्वार्टर फायनलला 1 डाल. क्वार्टर फायनलला 1 ढाल असणार आहे. आणि आता ऑनलाईन नोंद चालू झाली का? ऑनलाईन नोंद चालू झाली. प्रत्येक गाडा मालकांनी लवकरात लवकर नोंद करून कमिटीला सहकार्य करावं. महाराष्ट्रातलं एक सुंदर पारदर्शक मैदान दिनांक 5 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार करून या ठिकाणी बक्षीस रचना करण्यात आलेली. त्याच पद्धतीची प्रवेश फीसुद्धा ठेवण्यात आलेली. त्यामुळं माझीसुद्धा महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त नोंद करून या मैदानाला सहकार्य करा. आता आपण या मैदानाचं स्वरूप कसं असणार आहे, हे मैदान कशा पद्धतीने आता पुन्हा एकदा अशा पद्धतीने तयार केलं जाणार आहे, हे सगळं आपण संकेत भैया उर्फ गोटूभैया जगताप यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आपल्या समवेत आहेत पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि सासवड गावचे ग्रामस्थ संकेत भैया गोटूभैया जगताप आहेत. दादा नमस्ते. नमस्ते दादा, काय सांगाल? महाराष्ट्रातील असंख्य सर्वसामान्य बैलगाडी मालकांना एक हक्काची फाटी वाघडोंगर परिसरामध्येच मिळालेली आणि आता त्याच फाटीवरती सासवड गावचं जुनं यात्रेचं पारंपरिक मैदान दिनांक 5 एप्रिल रोजी संपन्न होते. कशा पद्धतीनं यावेळेस मैदानाची सुधारणा करण्यात आली? 5 तारखेला आपण मैदान आयोजित केलं आहे काळभैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त. मैदानाला ह्या जुनी परंपरा आहे, शेकडो वर्षाची परंपरा आहे. तर ट्रस्टच्या वतीने मैदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सासवडसाठी एक अखंड सासवडसाठी म्हटलं तरी चालेल, आपण एक फाटी उपलब्ध केलेली आहे. त्या फाटीवरती मैदानी अखंड महाराष्ट्राला एक परिचित फाटी, त्या फाटीवरती 5 तारखेला योग्य आयोजन आणि नियोजन करून मैदान आपण आयोजन केलेले आहे मैदानाचं. काय झालं, फाटीवरती मैदान होत आहेत, तुम्ही 3 ते 4-5 वेळा या फाटीची सुधारणा केली. खाली पल्ला वाढवणे असेल, त्यानंतर पुढच्या साईडची लहान मोठे छोटे मोठे दगड उचलणे असेल, त्यानंतरनं त्या खालच्या बाजूला पल्ला वाढवला, त्यानंतर तिथं माती भरली आणि आता पुन्हा एकदा तुम्हाला सुधारणा करण्याच्या बैलगाडी मालकाकडनं सूचना आलेल्या आहेत. त्याच पद्धतीने त्यांना एक महाराष्ट्रातली उत्कृष्ट फाटी मिळावी यासाठी काय प्रयत्न करतायत? आता आपली या फाटीवरती 5 मैदानं झाली. प्रत्येक मैदानाला आपण जसं गाडी मालकांच्या नजरेतून आपल्याला सांगण्यात येतं आहे की बाबा ही सुधारणा करा, त्या पद्धती सुधारणा आपली चालू आहे. आता ह्या मैदान झाल्यानंतर बरेचसे फोन आले की बाबा तुम्ही खाली जे अंतर वाढवले ते आमच्यासाठी योग्य झालं आहे, फक्त थोडंसं मुरुमाचं रान असल्यामुळं त्यात बदल करा म्हणून आम्ही ते ट्रस्टीत मुद्दा मांडला. ट्रस्टीने त्याला एकमत होऊन सगळ्यांनी एकमत झालं आणि ठरवलं की बाबा तिथं माती भरून ते मैदान लेवल करायची.
बरं, आता एकंदरीत पल्ला किती ठेवण्यात येईल? एकंदरीत 940 फूट कंप्लीट पल्ला ठेवण्यात येईल. बरं, आतमधलं अंतर किती असेल? फाटीच्या दोन्ही आतातलं अंतर 16 फुटाचं आहे. खाली सुट्टीला एका वेळेस किती गट थांबतील? 10 गट थांबतील. निकाल रेषेच्या पुढे बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 700-800 फूट रान आहे ना पुढे. बरं, ज्या दिवशी मैदान संपणार त्या दिवशी एकूण किती टक्के बॅरिकेड असेल? दोन्ही बाजूने 50% बॅरिकेड असतं. ज्या दिवशी मैदान संपणार आहे त्या दिवशी त्या ठिकाणी सुट्टीच्या ठिकाणी झेंडा पंच म्हणून कोण काम पाहिजे? कालचा सप्पा गाठे. या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? मयूर तळेकर आणि प्रवीण गाठे. आणि खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेरा आहे? हो, काय कॅमेरा. निकाल रेषेवरती किती कॅमेरे आहेत? 2 कॅमेरे आहेत. या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर? STC लाईव्ह आणि मैदान रिपोर्टर. त्याचबरोबर सेमी फायनल आणि फायनलला या ठिकाणी ड्रोन उपयोगात आणला जाईल लॉबी टचच्या निकालासाठी? सेमी फायनलचे 8 फेरे हां. आणि फायनलचा 1 फेरा, ह्या म्हणजे टोटल 9 फेऱ्यांचे निकाल हे दोन्ही कॅमेरे प्लस ड्रोन बघून दिले जातील लॉबी टचच्या संदर्भातले. हो. बरं, त्याचबरोबर हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका यांच्या नियमाटीनुसार, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याच पद्धतीच्या निकाल पद्धतीनुसार पार पडेल का? मैदानचे सर्व नियम हे संघटनेच्या नियमानुसार पार पडतील आणि त्याच पद्धतीने मैदान पार पडेल. बरं, त्याचबरोबर ती या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? मैदानचे निकाली पंच म्हणून पुरंदर तालुका बैलगाडी संघटना आणि बाबाराजे जगताप. मित्रांनो, अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका अध्यक्ष बाबाराजे जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या निदर्शनाखाली हे संपूर्ण मैदानाची निकाल पद्धती सगळी पाहिली जाणार आहे. अतिशय सुंदर असं मैदान संपन्न होणार आहे. दादा, हे मैदान जे पार पाडणार आहे ह्यातल्या सगळ्या नियमाटींचा पुकार मैदान सुरू होताना सकाळी समालोचकांच्या मार्फत लाईव्ह प्रक्षेपणामध्ये त्याचा पुकार दिला जाईल का? हो, सकाळी चालू व्हायच्या आधी 1 ते 2 वेळा पुकार दिला जाईल. बरं, जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियम अटी त्याच सगळ्या लागू होतील का? त्याच नियमांना बांधून हे मैदान पार पडेल. त्याच नियमांना बांधून हे संपूर्ण मैदान पार पाडणार आहे. त्यामुळं मोठ्या संख्येने या मैदानामध्ये उपस्थित राहा. सुंदर असं भव्य दिव्य असं नियोजन करण्यात येणार आहे. दिनांक 5 एप्रिल रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी वाघडोंगर परिसरामध्ये भव्य दिव्य अशा ओपन बैलगाडी शर्यतीचा थरार रंगणार आहे. जाता जाता तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन कराल? सगळ्या गाडी मालकांना सासवडची फाटी परिचित आहे. इथं सर्वसामान्यांना न्याय दिला जातो. सासवड म्हणून एक पारदर्शक मैदान म्हणून सासवडची ओळख आहे. सगळ्या गाडी मालकांना एकच विनंती आहे, यात्रेचं एक मोठ्या स्वरूपाचं मैदान आहे. आयोजन नियोजन चांगलं आहे. 100% तुमचा विचार करून हे मैदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्वांनी जास्तीत जास्त गाड्यांची नोंद करा आणि कमिटीला सहकार्य करा.